मी आलेले आहे अंबेजोगाईच्या आपल्या सरकारी दवाखान्यात ॲडमिट आहे आणि तिथं ना एकदम सायलेंट आहे, पेशंट्स वगैरे आहेत आणि सगळे सुखदुःखाला आलेत. आणि हा सरकारी दवाखाना आहे, हजारोचे हजार पेशंट आहेत. दुःख जेव्हा आपण या हॉस्पिटलमध्ये येतो ना तेव्हा आपल्याला समजतं की सुख काय असतं, दुःख काय असतं. सगळे देव आठवतात आपल्याला, काही हो किंवा ना हो. लेकिन पण मला आता काय सांगावं, तुम्हाला बोलायचं देणं झालं. म्हणजे एवढं असं हे झालं आहे, ट्रस्ट आलेलं झाले. तर हॉस्पिटलमध्ये मी आले त्याला घेऊन, रात्रीपासून आहे इथं. तर आता म्हणलं आज व्हिडिओ पडला नाही तर बनव, बाहेर येऊन बनवायला लागले. तर त्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे, तर खूप लागलेला आहे डोक्याला वगैरे. मी खूप रडले आणि घरी पण प्रॉब्लेम्स आहेत. वहिनी एकटी, तिचे 2 लेकरं आणि जनावर आहेत. घर सोडून एकटीला येता येत नाही, शेतात घर आहे आमचं. त्यामुळे मी माझ्या भावाला रात्री गाडी करून घेऊन आले. माझा एक बहीण म्हणून माझं कर्तव्य मी पार पाडले. पण आपल्या माणसाला जेव्हा जखम होती किंवा त्रास होते तेव्हा खरं खूप वेदना होत्यात बाबा. मी रात्री बघितलं, मला लई त्रास झाला आणि मी एवढी म्हणजे नाजूक काळजाची झाले की मला ताणतणाव अजिबात सहन होत नाही किंवा अशा गोष्टी सहन होत नाहीत. त्यामुळं मला जास्त त्रास होतोय. तर मी तुम्हाला त्याला पण दाखवते. आता सलाईन वगैरे काढलेला आहे, पूर्ण व्हिडिओ बघा. मध्ये जाऊन मी व्हिडिओ बनवते थोडासा नॉर्मल तुम्हाला दाखवण्यासाठी. राहू दे, मी बांधते इकडं. कशाला बांधवायला इथे नाही उडत. हाताला डोक्याला फार जखम झाली. डब्बा आणला होता. तर मित्रांनो बघू शकताय, असं भावाला लागलेलं होतं आणि त्यामुळं मला व्हिडिओ काढायचं तर इंटरेस्ट नाही. कशाला व्हिडिओ काढायचे तर अशा परिस्थितीत माहीत नाही. मोठे मोठे सेलिब्रिटी काढतात पण माझी तर नाही, हिंमतच झाली नाही. पण तरी पण काढायला लागली. म्हणजे काढला थोडासा की बाबा गॅप का पडलाय म्हणून. तर आता मी वाजले दुपारचे 2-2:30 वाजले. तर बाहेर बसले सगळे लोक, असे आजूबाजूला बसले बघा, हे बघू शकते. तर अशी वेळ कुणावरही येऊ नये. अपघाताची खूप वाईट आहे, खूप त्रास होतोय त्याला. बघू वाटत नव्हतं, खूप चक्रा होत्या. 2-3 दिवस झालं हॉस्पिटलमध्येच आहे. तर चला बाय.